आम्ही काय करायचं याच्यात ते डोकं का घालतायत? भारतीय जनता पार्टीने काय कार्यक्रम केला याच्यावर टिप्पणी करायला ते फ्रंट फूटवर येत आहेत. त्यांनी हे लक्षात ठेवायचं, हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार उद्धवजी तुम्ही आणि उळवाडा सेनेने गमावलेला आहे. याकूब मेमनची कबर सजवणारे आहात तुम्ही. उद्धवजी याचं उत्तर द्या. या बॉम्बलेस मधला आरोपी डोसा याच्या प्रचारावर मत मागणारे उद्धवजी तुम्ही आहात. तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहात? औरंगजेब फॅन क्लबचे तुम्ही अध्वर्यू आहात. तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारणार आहात? आजान स्पर्धेचे उद्धवजी तुम्ही जनक आहात. तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारणार आहात? त्यामुळे मतांच्या लांगुल चालनाचे बादशाह हे उद्धव ठाकरेजी तुम्ही आणि तुमचा पक्ष आहे. आम्हाला विचारण्याआधी स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघा. हिंदूंना कुठेतरी घंटा वाजवण्यासाठीच वापरलं गेलं आणि त्यांना दंगलीत त्यांचा वापर केला गेला, त्यांना जेलमध्ये जावं लागतं असंही त्यांनी म्हटलं. मला वाटतं हे स्वतःचं वैफल्यग्रस्त मनस्थितीचं दर्शन उद्धवजी करतायत. या देशातल्या 100 कोटी लोकांनी आपल्यासाठी कोविडच्या काळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी थालीनी घंटा वाजवली, तर उद्धवजी तुमच्या पोटात का दुखताय? आणि राहता राहिला हिंदू रक्षक म्हणून या देशात नाही या जगामध्ये काम करणारी भूमिका ही मोदी सरकारची आहे. उद्धवजी सवाल तुम्हाला आहे, आजूबाजूच्या राष्ट्रातील हिंदूंना भारतामध्ये नागरिकत्व देण्याच्या आमच्या निर्णयाला तुम्ही विरोध का केलात? तुमचा विरोध का होता हिंदूंना नागरिकत्व देण्यामध्ये? आणि त्यामुळे हिंदू विरोधी भूमिका उद्धवजी तुमची पार्लमेंटने जगाने बघितली आहे. निवडणुकीच्या काळात बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला, मग आता अशा प्रकारे कार्यक्रम का राबवत आहेत असं हा कार्यक्रम म्हणजे मतांचं लांगुल चालन नव्हे. हा कार्यक्रम म्हणजे सबका साथ सबका विकास आहे. हा कार्यक्रम म्हणजे सबका साथ सबका विश्वास आहे. या कार्यक्रमामध्ये लांगुल चालनासाठी शहाबानोसारखी केस बदललेली नाही. यासाठी भारताच्या संविधानामध्ये बदल केलेला नाही. भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी औरंगजेबची वाहवा केलेली नाही. आणि उद्धवजी तुमच्यासारखं मतं मिळवण्यासाठी त्या ठिकाणी अजान स्पर्धा आम्ही घेतलेली नाही, हे लक्षात घ्या. त्यांनी असंही म्हटलं की भाजपने त्यांचा जो झेंडा आहे त्यातला हिरवा रंग जो आहे तो काढावा. त्याच्यासाठी तुम्हाला आमची ट्रेनिंग घ्यायला लागेल. आमच्या जिरबांमध्ये बघण्याची गरज काय? तुमचं फाटलंय ते पहिलं बघा. आमचा झेंडा आणि दांडा दोन्ही मजबूत आहे. सर, दुसरा एक स्वारगेट मधली जी घटना घडली होती त्या तरुणीने एक गौप्यस्फोट केला आहे की तिला तिचे जे टेस्ट करण्यात आल्या त्या डॉक्टरांनी केल्या होत्या, जे डॉक्टर होते ती संमती नसताना सुद्धा या सगळ्या टेस्ट करण्यात आल्या किंवा असं तिने एक पत्र दिलेलं आहे. मला याची पूर्ण माहीत नाही, पण संबंधित यंत्रणा त्याची पूर्ण माहिती घेऊन सरकार प्रत्येक माझ्या भगिनीचं संरक्षण करेल. सर, वानखेडेमध्ये सर साऊथचे प्लेयर आलेले आहेत आणि आज तुम्ही पण क्रिकेट खेळलात ग्राउंडमध्ये. कसं वाटलं? मिलिंद नार्वेकरांनी तुमची विकेट काढलेली आहे. नाही, मी ठाकरेंना विकेट देणारा माणूस नाही. मी सामान्य कार्यकर्त्याबरोबर विकेट देणार आणि घेणार आहे. त्यामुळे उद्धवजी तुम्हाला काही आमच्या हाताला लागणार नाही, पण तुमच्या खालच्या सगळ्या लोकांशी आमचं बरोबर आहे. आणि क्रिकेट हा गेम जेंटलमॅनचा आहे, त्यामुळे ठाकरेंशी जेंटलमॅनचा म्हणजे उद्धवजींशी खेळण्याचा विषयच येत नाही. नार्वेकर अजून तरी जेंटलमॅन आहे. अर्थसंकल्पावरती बोलताना उद्धव ठाकरे असं म्हणाले, पार्श्वी बहुमत मिळालेल्या सरकारचा हा निरर्थक अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं. नाही, आम्हाला बहुमत मिळालं की पाचवी, तुम्हाला मिळाला तर तो आशीर्वाद. आपला तो बाबा आणि दुसऱ्याचा तो कार्टा. ह्या पुस्तकातून उद्धवजी बाहेर या, तरच जनतेच्या मनातल्या भूमिका तुम्हाला कळते. पाशवीभूत मिळून सरकार संपूर्ण अस्वस्थ आहे, कोणाचं काय चाललंय कोणालाच काही कळत नाही. कदाचित ते स्वतःला आरशात बघून म्हणत असतील. महाराष्ट्र विकास आघाडीतली अस्वस्थता त्यांना आरशात दिसत असेल, एवढंच मी म्हणेन. मनसेचा गुढीपाडवा मेळावा होते आणि सर्वीकडे बॅनर लागले दादरमध्ये, पण पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांचं आणि प्रबोधनकार ठाकरे सुद्धा यांचे फोटो वापरले बॅनरमध्ये. बघा, यावर मी भाष्य काय करणार? बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेजींचे गुरुही होते माझ्या माहितीप्रमाणे. काका तर आहेतच. प्रबोधनकार ठाकरे त्यांचे आजोबाई आहेत. त्यांनी हे फोटो लावले, याच्यावर बाकी कोणी भाष्य करण्याचं कारण काय? सर, उद्धव ठाकरे कहते हैं कि अगर छत्रपति शिवाजी महाराज का डिसरिस्पेक्ट हो तो गवर्नमेंट एक्शन नहीं लेता, लेकिन कुणाल कामरा अगर किसी पॉलिटिकल लीडर का डिसरिस्पेक्ट करे तो तेज एक्शन लेगा. तो कोलटकर को भी अरेस्ट किया है और कामरा को भी नोटिस भेजा है. उद्धव जी ने एक आंख बंद करके देखा है.
दोनों आंख खोल के देखेंगे तो पता चलेगा. ते म्हणतात की कोरटकरला अटक केली आहे, मात्र त्याला सुद्धा निबंध लिहून सोडून देतील. नाही, हे त्यांच्या काळातल्या भूमिका आहेत. उपरोधिकपणे बोलण्याने मतांची वाढ होत नाही. कोरटकरला त्या ठिकाणी अभय देणारा तुमच्याच राजकीय पक्षाचा मित्र पक्ष होता, त्यावर अगोदर तोंड उघडा, त्यावर आधी बोला, काँग्रेसवर आधी टीका करा, सावरकरांवर काँग्रेसने घेतलेली भूमिका तुम्हाला मान्य आहे का आधी सांगा, आणि मग दुसऱ्याला प्रश्न विचारा. बदलापूरच्या शाळेचं जिकडे प्रकरण झालं तिकडचे संचालक आपटे यांचं आता काय झालं याचा असे त्यांनी सवाल विचारला. त्यांनी पाहिजे तर सभागृहात विचारून प्रश्न विचारायला पाहिजे होता. सभागृहात सगळ्यात जास्त गैरहजर राहणारा आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे, बाहेरून कसले प्रश्न विचारता. सर, नागपुर वायलेंस को लेकर उद्धव जी ने अटैक किया है, बीजेपी के कहता है कि इसमें हिंदू का बड़ा नुकसान हुआ है. देखिए, वहाँ पर कानून व्यवस्था बिठाने के लिए देवेंद्र जी और गृह मंत्रालय ने काम भी किया है, और इसके पीछे कौन है, विदेशों में भी और नागपुर में भी, देशों में भी उनको चुन चुन कर पकड़ा जा रहा है. जब ऐसे अराष्ट्र विरोधी लोगों को और विशेष रूप से एक समुदाय के लोगों को अरेस्ट किया जाता है या उनके घर तोड़े जाते हैं, तो उद्धव जी थोड़े आहत होते हैं, पीड़ित होते हैं और बोलना शुरू करते हैं. भाजपने देखील आता मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण सुरू केलं आहे असं म्हणायचं का? जे काही सौगात सबका साथ सबका विकास. तुम्ही लेट आलात, मी उत्तर दिलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.